ते जे सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट होतं ते 2 वोटर्सचे, म्हणजे त्याच्यासाठी मला खूप वेळ लागलेला. मी 1 दिवस अगोदरच फॉर्म सबमिट केला. तो झाला डॉक्युमेंट माझं. हे सगळे डॉक्युमेंटेशन माझे सगळे. आता चालू होते तुमचे मेन एफिडेव्हिट फॉर्म फिलिंग. स्टार्टिंगचे 2 पेजेस तुमचे 22 पेजेस असते. लोक ते फाडतात आणि पहिले 2 पेजेस हँड रिटन असतात. त्यावरती तुमचं नाव, तुम्ही कोणत्या एरियामधून लढतात. आता कसं झालं, महाराष्ट्रामध्ये एका वोटरला 4 वेळा वोटिंग करायची होती. बीएमसी मध्ये फक्त एकच. आता चालू होते डॉक्युमेंटेशनची प्रोसेस. ही 90% लोक ते एफिडेव्हिट क्रिएट करतात. फॉर्मॅट असते पूर्ण, त्यावरती तुम्हाला भरायचं असते. तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अवेलेबल नसतील ना, तर तुम्ही स्पेस देऊ शकत नाही. तुम्हाला तिकडे निरांक लिहायचं, नॉट अवेलेबल, निरांक. तुम्ही इनकम्प्लीट सोडू शकत नाही. इनकम्प्लीट जर तुम्ही सोडलं तर तुमचं डॉक्युमेंटेशन राहील, म्हणजे ते तुम्हाला परत जाऊन एफिडेव्हिट परत करून घ्यायला. पण त्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स तुमचे भरायला, तुमचं नाव, तुमचं क्वालिफिकेशन, तुमच्याकडे अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, बँकेत किती पैसे आहेत, तुमच्याकडे सोनं किती आहे, तुमच्याकडे गाड्या आहेत का, गाड्याचं नाव, त्याचं आरसी बुक, लँड आहे का, ते ऍग्रिकल्चर आहे का, कोणतं आहे, तुम्ही कोणती प्रॉपर्टी लीज केली आहे का. ती म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला, म्हणजे ऍटलीस्ट जर कोण टेक्निकली सावी नसेल तर ऍटलीस्ट त्याला 4 ते 6 तास लागतील, किंवा जर तुम्ही कोण प्रोफेशनल जर मी कोणाला सांगितलं तर 1.5 ते 2 तास तुम्हाला लागतात मिनिमम. आणि तेही विदाउट एनी मिस्टेक. दॅट इज लाईक अन ओथ, आय एम नॉट लाईंग. हे सगळे तुम्हाला डॉक्युमेंटेशन फिल करायला लागतं. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम मी माझ्या व्हिडिओज मध्ये पण सांगितलेलं की ऍटलीस्ट ना तुम्ही वोटिंग करतात ना, याच्या कॅन्डिडेटचं तुम्ही एफिडेव्हिट बघा, कारण की त्यावरती हे पण असतात की तुमच्यावरती कोणती क्रिमिनल केसेस आहेत. कुठे अवेलेबल असतात हे ऑनलाईन अवेलेबल असतात. म्हणजे एक वेबसाईट होती myneता.com, त्यावरती सगळे अवेलेबल असतात. ठीक आहे. किंवा बीएमसीच्या वेबसाईट वरती, व्हीव्हीएमसीच्या वेबसाईट वरती एका ड्राईव्ह मध्ये सगळे अपलोड असतात. तुम्ही सगळे बघू शकता त्याचे काय असेट्स आहेत, त्याच्यावर त्याच्याकडे सोनं किती आहे, त्याच्या बँकेत किती पैसे आहेत, त्याच्यावर क्रिमिनल केसेस आहेत का, कोणत्या टाईपचे केसेस आहेत, सगळे डिटेल्स असतात त्यावर. तुमची एफिडेव्हिट असते जी 22-23 पेजेसची. मग ते तुम्ही स्टॅम्प आणि म्हणजे साईन करायची प्रत्येक वेळी, आणि ते तुम्ही जाऊन सबमिट करायचं. आणि सबमिशनचं प्रोसेस पण कसं आहे, तुमचे डॉक्युमेंट लाईनीत अटॅच करायचे तुम्ही ते एफिडेव्हिट सोबत, आणि नंतर तुम्ही तिकडे व्हेरिफिकेशन साठी असतात, त्यांची टीम असते, ते क्रॉस व्हेरीफाय करतात. जर काय मिस्टेक आली परत तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स आणायला लागतात. हे प्रोसेस झाली. मग नंतर तिकडे आयएस ऑफिसर असं म्हणजे फायनल जे तुमचं लेटर घेतात, मग ते तुमचं लेटर घेतात. आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट 2 गोष्ट, जर तुम्ही इंडिपेंडेंट जात असतील तर तुम्हाला एबी फॉर्मची गरज नसते. एबी फॉर्म म्हणजे एक टाईप, म्हणजे पॉलिटिकल पार्टीज कडून फॉर्म मिळतात, ए आणि बी. मग ते तुम्हाला सबमिट करावं लागते. ते एका कॅन्डिडेटला एकच फॉर्म मिळते, म्हणजे प्रत्येक वॉर्ड मध्ये तसं. मग ते तुम्हाला की आम्ही ह्या याला प्रतिनिधीला पुढे आम्ही मोस्टली सिम्बल साठी इम्पॉर्टंट असतात ते, कारण की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला एक सिम्बल अलोकेटेड असतात. म्हणजे नॅशनल पॉलिटिकल पार्टी बीजेपीला जसं कमळ आहे, आम आदमी पार्टीला झाडू आहे, काँग्रेसला हात आहे, आणि रिजनल पार्टीज वेगळ्या असतात. मग नंतर इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्सचे, अपक्ष निर्दलीय जे आपण बोलतो, त्यांना सिम्बल्स असतात अलोकेटेड. कम्प्युटर असेल, रिक्षा असेल, हातगाडी असेल, तिकडे 40-45 पर्यंत सिम्बल्स असतात. मग त्यामधून ते शॉर्टलिस्ट होईल. ठीक आहे. हे झालं. हे तुमचे प्रोसेस सगळे डॉक्युमेंटेशन. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंटेशन फिल करता तर त्यामध्ये जर तुम्हाला पॉलिटिकल पार्टीकडून सिम्बल मिळालाय, सपोज आम आदमी पार्टी किंवा बीजेपी किंवा काँग्रेस, मग तिकडे तुम्हाला मेन्शन करायचं असेल फॉर्म मध्ये की मी या पार्टीतून आहे. इधर जर ते नसेल, मग तुम्हाला 3 सिम्बलचं तुम्हाला ऑप्शन्स असतात. तुम्हाला कोणते सिम्बल्स पाहिजे तिकडे बाहेरच लावलेले असतात सिम्बल्सचे ऑप्शन. टाईपचे सिम्बल्स असतात. हे अपक्षवाल्यांसाठी. अपक्ष इंडिपेंडेंट कॅन्डिडेटसाठी. मग हे तुम्ही जाऊन तिकडे सबमिट करायचं. हे तुमचं प्रोसेस झालं सबमिशन. हे नंतर ते क्रॉस व्हेरीफाय करतात, आणि त्यामध्ये पण कॅन्सलेशनचे चान्सेस असतात, रिजेक्शनचे चान्सेस, आणि म्हणजे तुम्ही कॉन्टेस्ट करू शकता. आणि इलेक्शन त्याच्यासाठीच इथे फॉर्म एक्झॅक्टली. खरेदी केले जातात. म्हणजे हे रिजेक्शन कधी येतं तुम्हाला सांगू. पण जर तुम्ही एकदम अगोदरपासून रेडी आहेत सगळं करायला, मग तुम्हाला टेन्शन नाही. पण जेव्हा तुम्ही लास्ट मोमेंटला सगळं करत असतात ना, तर तेव्हा काही ना काही मिस्टेक्स होतात. आता माझ्यामध्ये ते मिस्टेक झालेलं. मी जेव्हा माझं प्रभाग 13 होतो आणि माझ्यामध्ये लिहून मी प्रभाग 14 गेलेलं ते डॉक्युमेंट मध्ये, मला ते परत डॉक्युमेंट सगळे प्रिंट करून परत ते सगळं आणावं लागलं. म्हणजे तुम्ही व्हाईटनर वगैरे यूज काहीच नाही, मला परत सगळं प्रिंट करून सगळं घ्यावं. म्हणजे जे अफिडेव्हिट आधी केले होते ते पण पुन्हा नाही, त्यावरती नाही, जे मेन फॉर्म होतं त्यावरती मिस्टेक होतं. फक्त तो पुन्हा फक्त तो पाठवा. नाहीतर मला तर पूर्ण प्रोसेस करायला मी तर 5 वर्षानंतरच पाहिलं. हे प्रोसेस झाली तुमची. तुमचं माझं पहिला प्रश्न होता, तुम्ही मला विचारलं की नॉर्मल लोकांनी कॉन्टेस्ट करायचं का नाही, तर मी तरी बोलीन लाईफ मध्ये प्लीज एकदा तरी तुम्ही कॉन्टेस्ट करा. तुम्ही जास्त जास्त हरतील. आणि दुसरं काय, तुम्ही जेनझीज किंवा मिलेनियन्सला सांगतो, कारण की म्हणजे तुम्ही ट्रिपला जातात ना कुठेतरी, किंवा तुम्ही पार्टीला जातात, किंवा तुम्ही बॅस्टियन सारख्या मोठ्या क्लब्स जातात, तिकडे तुम्ही 10-15 हजार रुपये वेस्ट करतात. तिकडे 5000 रुपीज असतात ते नॉमिनेशन. म्हणजे इकडे व्हीव्हीएमसी ला 5000 होते. पण आपल्याकडे असे समज आहे की इलेक्शन म्हटलं की तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो. आता तो वेगवेगळ्या पद्धतीने समजण्याची गोष्ट आहे. तर आपल्याला खरं वाटतं का पैसे खरंच लागतात? येस लागतात. म्हणजे आता मी पण असं डिमोटिवेट करत नाही. मी पूर्ण इलेक्शन कॅम्पेन माझं 89,000 मध्ये काहीतरी कम्प्लीट केलं माझं पूर्ण इलेक्शन. कारण की लोक करोडो रुपये खर्च करतात. दिस इज नॉट ते आहे. आता मी ओपनली असं बोलू शकत नाही. ते जे वी पैसे कॅन लोक अंडरस्टँड दॅट. वाटतात, दिस इज अ फॅक्ट. म्हणजे लोक वाटतात पैसे, तेच मोस्टली खर्च असतात त्यांचे. मला एक ऑफर आली, मला एक काय बोललेला, माझ्याकडे 1,500 वोट्स आहेत, तिकडे 1,500 वोट काढून येतो. बोललो मग बोललो चांगलं आहे अंकल, हेल्प करा ना. 25 लाख रुपये लागतील. मी बोला अंकल 25 लाख रुपये निघतो. मग असे लोकांनी रेट्स डिसाईड केले, आणि म्हणजे वाया दिस
पॉडकास्ट तरी मी शेवटी आपण नेत्यांना पण नावं नाही ठेवू शकत जेव्हा समोरच नागरिकच तुम्हाला ऑफर देतात की आम्ही हे तुमचं काम करून देतो. पण हे काम नाही करत, म्हणजे तुम्ही तुमची फसवणूक करून घेतात. हे जे 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये घेतात ना, तुम्ही विचार करा, जो तुमचं वोट विकत घेतोय तो तुम्हाला कधी सिरियसली घेईल का? तो तर बोलेल ना, अरे तेरे को खरीदा है, तुला विकत घेतलंय मी, तुझं काय काम करू, तुझी लायकी काय माझ्यासमोर, तू विकला गेलास माझ्यासमोर, मग तू कधी घेऊन येऊ नको की माझा रस्ता खराब आहे. ते 10,000 रुपये घे, 5 वर्ष मजा घे. पण तुम्ही डिवाइड करा, सपोज 2,000, 5,000 पर डेच्या हिशोबाने 365 करा, डिवाइड बाय तेवढे डेज करा, तुमची लायकी तेवढी झाली जर तुम्ही पैसे घेत असतील. आणि ते आहे, दिस इज अ फॅक्ट. आणि हे सोशल मीडियावरच नाही तर सगळेच म्हणतात की तुम्हाला पैसे कोणी ऑफर करते ठीक आहे तुम्ही घ्या, मी पण पण बोलले वोट देताना तर Exactly, हा तुम्ही ते- समजून द्या. नाही, मला ते कळतच नाही. आता मी मोस्टली माझं, मला वाटतं की लोक थोडस दडपणाखाली पण येतात की आपण कोणाचं काही घेतलंय तर त्याला काही द्यावं. अरे हे लोक, अरे तुम्ही ऍज अ पण त्यांना नाही कळत की काय bargaining चालू आहे. मला तरी लोकांची म्हणजे त्यांची दया येते की तुम्ही केवढे प्रामाणिक आहात, तुम्ही पैसे देऊन त्यांना वोट करतात, पण हे तुमचं काम करत नाही एवढे बरं. तर ह्या इलेक्शन मध्ये फॉर्म प्रोसेस आपण बघितली, अडचणी मुळात काय होत? हे डॉक्युमेंटेशन ठीक आहे, पण जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तर तुम्हाला एवढा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्हाला धावपळ करायला लागेल. हे तुम्ही चांगले तुमचे 2-4 फ्रेंड्स घेऊन जा, ज्यांच्यात चांगलं पेशन्स आहे, म्हणजे जे एकदम चिडत नाही, तासभर बसू शकते. बसू शकते. ते जे एम्प्लॉईज तिकडे काम करतायत, जे पण तिकडे कर्मचारी आहेत, ते पण तेवढं पेशंट घेऊन कंटिन्युअसली काम करतात. पण त्यांचं पण तुम्ही समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगू, एक एम्प्लॉई तिकडे कामाला आहे, त्यांना घेरून म्हणजे 15-20 लोक माझं 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 करतात. इमॅजिन करा कोणत्या स्टेटवरती ते काम करतात, कशावरती ते वर्क करतात. आय गेस ते सिव्हिलाइज असणं हा. पण हे इथे पण मग ते जर तुम्ही तसं लाईनी तुम्ही राहा उभे आणि तुम्ही चांगलं फॉलो करा, पण नाही, एक इकडे गेले तर 10 लोक तिकडून तिकडून फिरून जातात. एक ते एक आहे डॉक्युमेंटेशन वाया इलेक्शन, म्हणजे बिफोर इलेक्शन स्टार्टिंग, ठीक आहे, हे तुमचं एक प्रोसेस असते. आणि मग डॉक्युमेंट सबमिट केल्या, मग नंतर तुम्हाला ते म्हणजे वॉर्ड्स मध्ये तुमचं जाऊन मग ते अनाऊन्स करतात पब्लिकली की या वॉर्ड्स मधून एवढे एवढे कॅन्डिडेट्स उभे आहेत. सबमिशन तुमचं 3 वाजेपर्यंत तुम्ही सबमिट करू शकता. पण तुम्ही जर म्हणजे पण ते असं नसतं की 3 वाजता ते ऑफिस बंद करतील, नाही. जर तुम्ही 3च्या आत पोहोचले तर तिकडे 100-150 लोक तरी असतील ना, रात्री 11 वाजले तरी ते 3-4 जे पोहोचतील, जसं बेसिकली कोणत्या पण ऑफिसचा नियम असतो, तुम्ही त्या वेळेच्या आत पोहोचला तर तुम्ही किती पण तुमचा वेळ नाही झाला रात्री तर 11 पर्यंत पण त्यांना बसून तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन घ्यायला. आणि त्यानंतर तुमच्याकडे 3 दिवस असतात, ते तुम्ही डिसाईड करा की तुम्ही फॉर्म परत घेतात का नाही. हे मोस्टली फॉर्म कुठे परत घेतात लोक, सपोज जसं मोठ्या पार्टीजचे लोक असतात, आपण दोघं सपोज बीजेपी मधून जर आपण दोघं गेलो किंवा काँग्रेस मधून, आणि आपण दोघं इच्छुक कॅन्डिडेट्स आहेत त्या एरियाज मध्ये, मग आपण दोघांनी 2 फॉर्म घेतले, एक बीजेपी आणि एक इंडिपेंडेंट. डिवाइड. हा, मग पण फॉर्म तर एकालाच मिळेल ना, इधर तुम्ही किंवा मी, ठीक आहे. मग पण इंडिपेंडेंट असेल जर का बरं दोघांना नाही मिळू नाही, इंडिपेंडेंट आहे मी, फक्त सेम सेम पार्टीजचे. कारण की माझ्या एरियामध्ये पण एका सीटसाठी एका पार्टीतून 8-8, 10-10 कॅन्डिडेट होते. जेव्हा 13D मधून मी होतो, 12 लोकांनी फॉर्म फिल केले होते आणि राहिले फक्त 4. त्याच्यावरती पण मला प्रश्न विचारायचा आहे. एक तर कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, दुसरं युवा नेतृत्व. मग पार्टीमध्ये जेव्हा फॉर्म दिले जात होते त्यांनी कसं प्रेफरन्स दिलं? मोस्टली जेवढे पण कॅन्डिडेट्स आहेत, मी तरी जेवढे पण कॅन्डिडेट्स बघितले या इलेक्शन्स मध्ये, मी कोणाला टार्गेट असं करत नाही, पण मला तरी नाही वाटत की एज्युकेशन क्वालिफिकेशन वरती कोणत्या कॅन्डिडेट्स त्यांनी हे दिलं, ठीक आहे. कोणत्याही कॅन्डिडेटला एज्युकेशन क्वालिफिकेशन वरती नाही, एकच की किती वर्ष पक्षात होता, ठीक आहे, ते तरी ते चांगलं करतात जेवढे प्रामाणिक लोक आहेत. पण तसं पण की एका वॉर्ड मध्ये 10-15 यांचे कॅन्डिडेट्स होते जे एवढे प्रामाणिक होते, मग तेच त्यांच्या पक्षामध्ये तोच विवाद क्रिएट होतो. पण तुम्ही तर ते इंस्टाग्राम वरती किंवा रील्स वरती ते फनी व्हिडिओज बघितले असतील ना, ते कॅन्डिडेट्स रडत होते की मला तिकीट दिलं नाही, मी एवढं वर्ष झाले. आय गेस फनी म्हणण्यापेक्षा हे सगळ्यांना समजणं पण खूप महत्त्वाचं. हे फन ऍक्च्युली म्हणजे आपल्या व्ह्युअर्स साठी तरी फनी मध्ये दाखवलेलं, पण ते लोकांना कळलं पाहिजे जास्त त्याच्यामध्ये खूप डीपनेस आहे इमोशन किती आहेत समजण्यासाठी. त्यांनी. म्हणजे ते आता जेवढे पण पार्टीजचे कॅन्डिडेट कार्यकर्ता असतात, हे किती वर्ष त्यांचं लाईफ तिकडे देतात ते त्या पार्टीला, आणि तुम्ही लास्ट मोमेंटला त्यांनाच बॅकस्टॅप करतात. आणि हे लोक म्हणजे तेच बोलतात की म्हणजे दुसऱ्या पक्षातून आला आणि त्यांनी याला तिकीट दिलं आणि आम्हाला तिकीट दिलं नाही, आम्ही एवढे वर्ष तुमची सोय केली, आम्ही तुमच्यासाठी रात्र दिवस बघितलं नाही, इकडे गेलो तिकडे गेलो, तुमच्यासाठी तिकडे लोकांच्या अगेन्स्ट गेलो, धरणा दिले, हे दिले ते दिले, आणि लास्ट मोमेंटला ते डिसाइडेड डे असतात त्या टायमाला तुम्ही त्यांना फॉर्म देत नाही, फॉर्म अलोकेट करा. ती तरी मी बघितले की मोस्टली फिमेल होते, ते इमोशनल झालेले आणि रडत होते की आम्ही एवढं वर्ष दिलं, आम्ही आमचं लाईफ दिलं, घरच्यांना सोडून आम्ही तुमच्या पक्षाला दिलं, आणि तुम्ही लास्ट मोमेंटला आम्हाला बॅकस्टॅप करतात, आम्हाला तुम्ही तिकीट दिलं नाही. मग ते त्यांच्याशी अटॅच नाही, मग तुमच्याशी ते काय राहतील. आता बेसिक मी नॅशनल लेवलवरती बोलत नाही, पण जेव्हा ते काउन्सिलर लेवलच्या किंवा लोकल लेवलच्या इलेक्शन्स असतात, प्रधानमंत्री मोदीजी आहेत, ते मोदीजी येऊन तुमचे स्ट्रीट लाईट्स लावणार नाही, किंवा राहुल गांधी येऊन तुमचे गटर क्लीन करणार नाही, किंवा जेवढे पण
मोठे पार्टीज आहेत, हे जे काम करणार आहेत हे तुमचे लोकल नेते करणार आहेत ना. मग त्या टायमाला तुम्ही एवढं का लक्ष देतात की हा पक्ष तो पक्ष, इरिस्पेक्टिव्ह जर तो केवढा एज्युकेटेड असेल तुझं काम करून दे, त्याला काय गरज नसेल एवढ्या लोकांची. म्हणजे असं कुठे लिहिलं नाहीये की मी बीजेपीचा असेल तरच गटर क्लीन होईल किंवा मी काँग्रेसचा आहे तरच तुमचे स्ट्रीट लाईट्स क्लिअर. आपल्याकडे आता पण जसं अमेरिकन आपण जर इलेक्शन बघतो तिथे व्यक्ती परत्वे असतात. आपल्याकडे अजून तो कल्चर नाहीये. आपल्याकडे पार्टी परत्वे कल्चर आहे. व्हेरी ट्रू. पण मला तुमचं मत जाणून घ्यायचं होतं जनरल वे मध्ये. जसं आपण आता बोलत होतो की मी पॉलिटिकल सिनारिओ मध्ये नाही विचारत आहे, मी जेनेरिक विचारते. तुम्हाला असं वाटत नाही का हे त्यामुळे होतं की अपॉर्च्युनिटीज कमी आहेत आणि लोक जास्त? जर मी तुम्हाला सांगू जर मला पॉलिटिक्स मध्ये जर एक काहीतरी चेंज क्रिएट करायचं असेल ना, खरं सांगू मी माझं व्हीएमसीचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. प्रभाग मध्ये डिवाइड केले. प्रभाग म्हणजे प्रभाग 1 पासून प्रभाग 29 होते आणि एका प्रभागामध्ये 4 कॅन्डिडेट्स होते. ठीक आहे, अ ब क ड अ ब क ड आणि कुठेतरी एकामध्ये 3 होते. ठीक आहे, आणि ते डिवाइड कशी केले होते माहिती का, 2 ओपन 2 ओबीसी किंवा एक ओबीसी लेडीज, आणि ते त्या हिशोबाने डिवाइड केलं की म्हणजे या एरियामधून इकडे ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत. ठीक आहे, तसं तुम्ही करा, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करायला पाहिजे माहिती का, प्रभाग 13 मध्ये ओबीसी असेल पण ओबीसी इंजिनियर पाहिजे. प्रभाग 13 मध्ये ओपन असेल पण ओपन डॉक्टर पाहिजे. प्रभाग 13 मध्ये ओपन असेल तर ओपन आर्किटेक्ट पाहिजे. प्रभाग 13 मध्ये ओबीसी असेल पण ओबीसी तुम्हाला कोणते तरी वेगळ्या फील्डचं पाहिजे. किंवा एका प्रभागामध्ये तुम्ही असं पण करा, प्रभाग कोणते तरी एक प्रभाग घ्या, तिकडे लिहा फक्त इकडे 10वी पास पाहिजे. तुम्ही लोकांच्या एज्युकेशन वरती लोकांना काय विचारत नाही? कारण की जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आलं डेफिनेटली 50 पासून आपले इलेक्शन ऑनवर्ड सुरू झाले, 51 किंवा 52 असणार आहे. त्यावेळेस इतकी लोक शिक्षित नव्हते. तर तुम्ही एज्युकेशन बेस वरती गेला असतात तर अर्ध्यापेक्षा जास्त जनसंख्या तर आउटच झाली असते आणि डेफिनेटली क्लिनी लेअर जे होतं तोच इलेक्शन झाला असता. तो त्याचा मागचा हे होता. हे मी अग्री करतो. ठीक आहे, पण आता त्यांनी इलेक्शन मध्ये पहिल्यांदा हे चेंज केलं ना. पहिले आपण एका टायमाला एकालाच वोट करायचो ना, यावेळी आपण एका टायमाला 4 लोकांना वोट करू शकतो. तुम्ही एवढे एक्सेप्शन आणू शकता, मग तुम्ही एज्युकेशनचं एक्सेप्शन का आणत नाही? ते तर विल पॉवर ना. युवा नेतृत्व म्हणून राजकारणाकडे तुम्ही कसं बघा? म्हणजे ऍटलीस्ट मी मोठ्या लेवलच्या इलेक्शनला पार्टिसिपेट केलंय. मी नगरसेवक आहे, या टायमाला तुम्ही यंग लोकांना चान्सेस जास्त दिले पाहिजे ना, कारण की तो पुढे विधान भवन मध्ये जाऊन बसणार नाहीये. त्याचं काम असेल म्हणजे लोकांसाठी रात्र बेरात्र इथे काही इश्यूज आले मग तुम्ही यंग लोकांना चान्स दिले पाहिजे. तर मी असं बोलत नाही की म्हणजे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, चांगले एज झाले, ठीक आहे, त्यांचा एक्सपिरियन्स युज केला पाहिजे त्याचे, पण या टायमाला तरी तुम्ही यंग लोकांना चान्स दिला पाहिजे. हे तुमच्यासाठी अवेलेबल असतील. रात्री 2 वाजता तुम्ही त्यांना फोन करा, तो इकडे कुठेतरी झाड पडले असेल किंवा काहीतरी अपघात झाला असेल तर तो तिकडे येऊन ऍटलीस्ट तो सगळं क्लिअर करून घेईल. त्यांच्याकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतात. जास्तीत जास्त युथ लोकांनी पॉलिटिक्स मध्ये यायला पाहिजे. आणि पहिलेचे जसे कॉर्पोरेट्स होते आणि आताचे जे कॉर्पोरेट्स आहेत खूप डिफरन्स आहे. तुम्हाला प्रेशर मध्ये तुम्हाला वर्क करावं लागतं. तुमच्या कॉर्पोरेट कंपनीज मध्ये जे तुम्ही प्रेशर हँडल करू शकता ते तुम्ही जर इकडे त्या एन्व्हायरमेंट मध्ये जर तुम्ही तसं काम केलं तर तुम्ही कुठे तुमच्या लोकेशन किंवा तुमच्या वॉर्डला नेऊन ठेवतील. आणि तुम्ही ज्या हिशोबाने तुम्ही टेक्नॉलॉजी युज करता तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशा प्रोजेक्ट्स वरती वर्क करून. आता तुम्ही जसं माझे व्हिडिओज पण बघितले असतील, मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की मी ज्या लेवलचे म्हणजे प्रोजेक्शन दाखवले असते हार्डली एका कॅन्डिडेटने दाखवले असते. इधर ते स्कूल्स वरती असतो किंवा हेल्थकेअर वरती असो. मी तुम्हाला सांगू, मी जेव्हा डोर टू डोर फिरायचो ना, मी माझं जे पॅम्पलेट म्हणजे जे मॅनिफेस्टो होतं किंवा पॅम्पलेट होतं त्यावरती मी माझा ऍज अ रेझ्युमे सबमिट केलं होतं लोकांना की मी प्रभाग 13 साठी ऍज अन इंजिनियर तुम्ही जॉबला ठेवा. हे माझं मॅनिफेस्टो म्हणजे माझं पॅम्पलेट होतं ज्यावरती मागे पुढे मी प्रोजेक्ट दाखवले की मी या प्रोजेक्ट वरती वर्क करेन. हेल्थकेअर वरती, गार्डन्स वरती, म्हणजे जे एल्डर लोक आहेत त्यांच्यासाठी गार्डन्स वरती वर्क करेन. प्रेग्नेंट वुमन साठी एवढे स्कीम्स होते त्यावरती पण मी हे सगळं लिहिलं होतं. पण जर मी जेव्हा डोर टू डोर जायचो लोकांच्या घरासमोर पॅम्पलेट फेकलेले असायचे. फक्त काय माहिती का, एक पॅम्पलेट नाव पार्टीचं सिंबल, दुसरं पॅम्पलेट नाव पार्टीचं सिंबल. कोणीही हे लिहिलं नव्हतं की मी हे करून देईन, मी ते करून देईन, काहीच नाही. फक्त आम्हाला वोट द्या, आम्हाला वोट द्या, आम्हाला. तसं मला बॉन्ड बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. बॉन्डचा समावेश केलेला आपल्या प्रचारादरम्यान. तर ती कल्पना आणताना इम्प्लिमेंटेशनचं काही भीती होती का किंवा ती आली का अशी कल्पना? कसं आहे की म्हणजे सपोज जे पण कॅन्डिडेट्स आहेत, आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शन्सला ते किती खर्च करतात दररोज. म्हणजे मी जेव्हा फिरायचो, मी 1 किंवा 2 फ्रेंड सोबत फिरायचो दररोज, जे कधी फ्री असतील तर दुपारी. कितीतरी वेळ मी एकटं पण गेलो. ठीक आहे, कारण की जेवढे पण शिकलेले किंवा असं तुम्ही जेवढे जॉब्सला जेवढे पण फ्रेंड्स आहेत त्यांना वेळ नाहीये ना की तुमच्यासाठी प्रचारात या, लोकांच्या डोर टू डोर जा. आणि संध्याकाळी माझे फ्रेंड्स यायचे ऑफिस कम्प्लीट करून, ते सगळे माझ्यासोबत फिरायचे. मग त्यामध्ये कसं होतं की बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत हे दररोज 200, 300 लोकांना येऊन फिरायचे. हे कोण आहेत 300 लोक? मी तुम्हाला सांगू, माझ्या एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं पण होतं की एका कॅन्डिडेटनी मला बोलवलेलं ऍक्च्युली त्याच्याकडे की काय ते पॅनल सिस्टम वरती वर्क करत होते सगळे. जेव्हा मी डोर टू डोर फिरायचो, हे जे 300-400 लोक घेऊन फिरतात लोक, त्यांनी मला डायरेक्टली तोंडावरती सांगितलं. त्यांनी ते रेट डिसाईड केलेत लोकांचे, जे 200-500 लोक पर डे फिरतात. हे 4 लोक जे डिवाइड करून ठेवतात ते त्यांचे रेट्स काय तुम्हाला सांगू, सकाळी 10 वाजता चालू करायचं पोस्ट. सकाळी 10 ते जर तुम्ही
तुम्ही रात्री 9 पर्यंत असते ना, तुम्हाला ₹500 मिळतील. अच्छा, म्हणजे प्रचारामध्ये येणाऱ्या लोकांना पण पैसे देतात. तुम्हाला मी बोलतो माझ्या प्रचाराला जॉब सोडून तुम्ही येतील. हे जे लोक आहेत हे कोण आहेत? ते लोक ते मोस्टली डेली वेजेस वरती जे लोक आहेत ना, ते आहेत लोक. म्हणजे हे ते लोक आय त्यांना यूज्ड टू काही थिंक की फक्त सभेमध्ये होतं नाही हे. नाही, हे इकडे प्रचारासाठी तो मला ओपनली बोललेला की ₹500 पर डे, सकाळी 10 ते रात्री 9. आणि हे चांगलं आहे, यांना लुटा तुम्ही, अशा लोकांना लुटा तुम्ही जे आहेत ते पण ते लोक नंतर ते लुटलेला पैसा काढतात ना. हा ना, ऍटलीस्ट त्या टायमाला तुम्ही लिटान ऍटलीस्ट माझं जर वाटते 10 वर्ष त्याचा काही जातील आपल्याला लोकांना. इश्यू नाहीये हा. की ते पैसे खर्च करतात, हम्म. पण जितका पैसा गेला आहे ते तो कमवतात. त्याच्या मी तुम्हाला तेच येतोय ते बॉन्ड पेपरचा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सांगतो कशाला ते केलेलं. तर आता कसं माहिती का, ते डे त्यांचे डिसाइडेड असतं पर डे, सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत ₹500 ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. रात्री ते तुम्हाला माहितीये काय असते ते. आणि जर तुम्ही संध्याकाळी 4 नंतर जॉईन केलं तर ₹300. अशी डिवायडेड, म्हणजे तुम्ही हाफ डे ला पण जॉब करू शकता. तसं झालं तिकडे. आणि इमॅजिन करा, तो माणूस मला काय बोलला माहिती का, यामधले मी 2-3 लोक पण ओळखत नाही, हे कोण आहेत मला माहित पण नाही, हे फक्त येतात. आणि तुम्हाला हे लाईव्ह एक्झाम्पल होतं. एका खिशात मागच्या साईडला एका पक्षाचं म्हणजे ते काय बोलतात मफलर, आणि दुसऱ्या खिशात दुसऱ्या पक्षाचं मफलर, म्हणजे जिकडे बोलवेल तिकडे चालू असायचं यांचं. आता तुम्ही विचार करा, एवढा खर्च, दररोज 500 लोकांचं जेवण 15 दिवसासाठी, पैसे वाटायचे त्यांना. यांनी बॅनर लावलेत, बॅनर होर्डिंग्स लावलेत, म्हणजे हिशोबाच्या बाहेर होर्डिंग्स लावले त्यांनी. त्यांचे इरिटेटिंग रिक्षा चालू आहेत जे लोक 24 तास चालू असतात. हे खर्च यांना 2-3 वर्ष तरी लागतील ना कमवायला. माझा खर्च नव्हता काही, त्यासाठी मी कॉन्फिडंट होतो की मी 2 वर्षात हे सगळे काम चालू करीन. त्यासाठी मी कॉन्फिडेंटली लिहून दिलं मी हे चालू करीन. आणि हे यांच्यात कॉन्फिडंट नाही. अरे मेन कसं, यांनी मॅनिफेस्टोच दिले नाहीत, मग हे काय साईन करतील मला सांग. आता इलेक्शन नंतर तुमचा पुढचा मार्ग कसा आहे? तुम्ही काय ठरवताय? कंटिन्यू करायचं, आणि करायचं तर काय मुद्दे आहेत, कशावरती काम करायचं? जे मी टॉपिक्स घेतलेले म्हणजे हेल्थकेअर वरती, किंवा बेसिक रोड्स किंवा गटर्स असतील. आता माझं इलेक्शन संपल्यानंतर तरी ते व्हीव्हीएमसी मध्ये चांगले कॉन्टॅक्ट क्रिएट झाले माझे. आता ते मी बेसिकली कंप्लेंट रेस करत होतो. म्हणजे माझं मी जेव्हा रिझल्ट आलं, मी 2 तासात येऊन मी एक थँक्यू व्हिडिओ क्रिएट केला, की म्हणजे थँक्यू ज्या लोकांनी पण मला वोट केलं, जे 1666 लोक होते ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. जिंकण्यासाठी किती मत हवे होते? तिकडे 13,000 जिंकले ते. 13,000. 13,000 म्हणजे मी पॅनल मध्ये नव्हतो कोणत्या. मला 4 साईडला डिवाइड करणं पॉसिबल नव्हतं. जेवढं जास्त डिजिटल तुम्ही पार्टीकडून लढला की अपक्ष? मला आम आदमी पार्टीचं मिळालं, पण तिकडे 4 कॅन्डिडेट नव्हते. आणि मला तुम्हाला सांगू, जे वोट्स पण मिळाले नाही, ऍक्च्युली यंगस्टर्स आणि युथ कडून मिळाले. मी माझा मोबाईल नंबर ते पण आहे ना पब्लिक प्लॅटफॉर्म वरती ओपन ठेवलेलं, की ठीक आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. तुम्हाला सांगू, मला म्हणजे जे पण माझे कॅम्पेन्स आहेत, पुण्यावरून पण लोक बोलत होते. ऍटलीस्ट ते माझे टार्गेट ऑडियन्स नव्हते, किंवा नंदुरबार किंवा खूप म्हणजे टियर 3 पासून मला लोकांनी फोन केलं जेव्हा नंबर आता पण आहे, की दादा आम्ही तुमचे कॅम्पेन्स बघितले, आम्हाला आयडिया पण नव्हती, कल्पना पण नव्हती की असं काम एक नगरसेवक करू शकतो. तुमचे हेल्थकेअरचे टॉपिक्स बघा, तुमचे एज्युकेशनचे टॉपिक्स तुम्ही बघा. आम्ही कल्पना पण करू शकले नाही की असं आमच्याकडे तुमच्यासारखं नेता हवा असं. डेफिनेटली. पण ऍट द सेम पॉइंट राजकारणामध्ये प्रामाणिकपणा टिकून आणि नैतिकता धरून यश मिळू शकतं असं वाटतं? हा, डेफिनेटली तुम्हाला मिळू शकते. म्हणजे एक तुम्हाला सांगू, जे लोक बोलतात ना की पॉलिटिक्स मध्ये ऍटलीस्ट ना तुम्ही जे 2 टाइपचे पॉलिटिशियन्स असतात. एक म्हणजे पॉलिटिशियन्स म्हणजे किंवा जेव्हा स्टार्ट असते, ऍटलीस्ट तुम्ही ना तुमचं एक सोर्स ऑफ इन्कम जर तुमचं स्टेबल असेल ना, तर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये या, ठीक आहे. पण जर तुमचं सोर्स ऑफ इन्कम स्टेबल नसेल आणि तुम्ही असं विचार करून येतात की पॉलिटिक्स मध्ये कमवू, दॅट इज रॉंग. म्हणजे एथिक्सच नाही तुमचे ना. म्हणजे तुम्ही इकडे फक्त कमवायला आलाय. आता मी कसं, माझं इकडे चांगलं चालू होतं, म्हणजे जे पण बिझनेस चालू होतं, तर त्या हिशोबाने मला माहिती आहे माझं एवढं स्टेबल इन्कम चालू आहे. मी ठीक आहे, एवढं रिस्क म्हणजे या टायमाला एवढं रिस्क घेऊ शकतो. पण त्या टायमाला मी नसतो ना, तर ऑटोमेशन वरती सगळं चालू आहे. मग एवढे अमाऊंट मला घरी येतात, मला त्याचं काही म्हणजे इश्यू नव्हतं तसं. पण मी कितीतरी कॅन्डिडेट्स बघितले, फुल टाइम पॉलिटिशियन्स आहेत. फुल टाइम पॉलिटिशियन म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या ऑफिशियल लेवलवरती नाही आहेत, ते फक्त कोणत्या पार्टीने त्यांना पद दिले त्यावरती आहेत, आणि त्यावरती त्यांचं बिझनेस चालते. आम्ही अविनाश ठाकरे सरांचा पॉडकास्ट घेतला होता, ते नागपूरचे आहेत. त्यांनी हाच सल्ला दिला होता, जेव्हा मी विचारतो की तरुणांना काय सल्ला द्याल, तर डेफिनेटली ही वॉज लाईक की जर तुमचं स्वतःचं इन्कम सोर्स आहे तेव्हाच तुम्ही राजकारणात या. म्हणजे ऍटलीस्ट ना, एक तसं इलेक्शन एक तुमचा एक्सपिरियन्स किंवा तुमच्या बकेट लिस्ट मध्ये तुम्ही लिहा की मला लाईफ मध्ये एकदा इलेक्शन कॉन्टेस्ट करायचं. तुमच्या मते एका आदर्श नेत्यामध्ये कोणते गुण असावेत, आणि असा कोणता आदर्श नेता तुमच्या बघण्यामध्ये आहे का? एका आदर्श नेत्यामध्ये म्हणजे लोकांनी त्यामध्ये म्हणजे ऍटलीस्ट लोकांनी कसं रिजेक्टेड फील, म्हणजे त्यांना फिलिंग आली पाहिजे, की म्हणजे हा आमच्यासाठी असला पाहिजे. रात्री बेरात्री ऍटलीस्ट त्यांनी माझे फोन सुचवले पाहिजेत. म्हणजे आपला असणारा नेता. आपला असणारा नेता, म्हणजे ग्राउंड लेवल वरती तुमच्यासाठी कनेक्टेड असणारा नेता. किंवा जसं तुम्ही वरच्या लेवलला जातात
दॅट इज डिफिकल्ट. तुम्हाला एवढं रिच आउट पॉसिबल नसते, मग तुम्ही तुमचे पीएस ठेवतात, मग ते तुमच्याशी डेफिनेटली कॉर्डिनेट इतक्या करतात. लोकांना तुम्ही कॅटर करू पण नाही, हा शकत एक्झॅक्टली. म्हणजे जर ग्राउंड लेवलवरती जर एका नगरसेवकाच्या लेवलला तुम्हाला ते तर काहीतरी नक्की करू 39,000 वोटर्स असतात, तुम्हाला 39-50,000, मग जसं तुम्ही एमएलए जातात 2-3 लाख, मग जसं एमपी ला जातात त्यावरती, दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मग ऍटलीस्ट त्यांनी रिच आउट साठी असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे लोकांचे मूलभूत सुविधा आहेत, म्हणजे एज्युकेशन आणि हेल्थ केअर हे खूप बेसिक आहेत, जे लोक एक्सपेक्ट करतात. पण मी तुम्हाला सांगू, जे मला नेते नाही आवडतात ते कोणत्या टाईपचे नेते आहेत माहिती, जे ना एज्युकेशनचा बिझनेस करतात आणि जे हेल्थ केअरचा बिझनेस करतात. आता आमचे टॅक्सचे पैसे तुमच्याकडे आहेत, मग आमचे टॅक्सचा पैसा तुम्ही आमच्यासाठी वापरा ना, की आम्हाला चांगले एज्युकेशन द्या तुम्ही, आम्हाला हेल्थ केअर सुविधा तुम्ही चांगले द्या ना, आम्हाला चांगले तुम्ही जे बेसिक आहेत, सीटी स्कॅन असेल, ट्रेज असतील, किंवा तुमचे MRI असतील, सोनोग्राफी असेल, हे सगळे तुम्ही फ्री करून द्या ना. आमचे पैसे तुम्ही टॅक्सचे पैसे यूज, मग तुम्ही स्वतःच हॉस्पिटल टाकून तुम्ही बिझनेस करता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही ऍटलीस्ट ते तरी बिझनेस करू. तुम्ही बाकी सगळे बिझनेस, अरे तुम्ही टेंडर उचला सगळ्या लोकांचे, तुम्हाला नाही बोलत, तुम्ही रस्ते तुम्हीच बनवा, तुमच्याच घरच्यांना द्या, पण तुम्ही ऍटलीस्ट त्या गोष्टींचा बिझनेस करू नका. आता आमच्याकडे तुम्हाला सांगू, महानगरपालिकेच्या शाळा नाही आहेत, आता येणार आहेत ते, पण जेवढे पण जिल्हा परिषदेच्या शाळेत किती म्हणजे हार्डली राहिले असतील आमच्याकडे जिल्हा परिषद पूर्ण शाळा. महाराष्ट्रामध्ये. हा म्हणजे ऑलमोस्ट ह्याच वर्षी 15% वरती मुली ड्रॉप आउट झाल्या, मग? कारण की जे दुर्गम भाग आहे तिथल्या शाळा बंद झाल्या. टियर 3 सिटीज आणि मुलींना गावाकडचे लोक आज पण लांब जाऊ नाही देत. नाही नाही जाऊ देत, बरोबर आहे. तर मोर दॅन 50,000 असा काहीतरी आकडा आहे की मुलींना शाळेपासून वंचित राहावं लागलं ह्या वर्षी. पण हेच तर आहे ना, आता दुसरं एक कॉम्पिटिशन आहे. म्हणजे कसं, जेवढे पण आमच्याकडे आदिवासी एरियाज मधले जे लोक आहेत, म्हणजे जे माझे भाऊ आहेत, ते तुम्हाला सांगू, ते कंपॅरिझन चालू केलंय की अरे हा इंग्लिश मीडियम मध्ये जातो तर मी पण झालं पाहिजे, यांचा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय तर मी पण माझ्या मुलाला शिकवलं पाहिजे. आणि हे त्यासाठी काय करतात, मग लोन्स घेतात, गोल्ड वगैरे ते याच्यावरती. म्हणजे मग आपण ज्या गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्याच्यामध्ये हे नाही आणू शकत. अरे करू शकतो. तुम्हाला सांगू, हे सगळे भिवंडीमध्ये प्रोजेक्ट, आता ते जे मी तुम्ही सांगितलं ना, ते 2 ठिकाणी एक्झिक्युटेड प्रोजेक्ट आहेत. ते भिवंडीमध्ये एक्झिक्युटेड प्रोजेक्ट आहे आणि मुंबईच्या मदनपुरामध्ये ते एक्झिक्युटेड प्रोजेक्ट आहे. तिकडे मुंबईमध्ये बीएमसी स्कूल्सचं नाव आहे मुंबई पब्लिक स्कूल, ठीक आहे. तिकडे वॉर्ड नंबर 211 मदनपुरामध्ये तिकडे एक शाळा आहे प्रायव्हेट, त्याचं नाव आहे क्राइस्ट चर्च, ठीक आहे. त्यांनी काय केलं माहितीये, त्या प्रायव्हेट स्कूलचे टीचर्सचं असोसिएशन या पब्लिक स्कूलमध्ये गेलं. ज्या लेवलचे एज्युकेशन तिकडे आहे, या लेवलचे टीचर्स आहेत, ठीक आहे. आणि प्रायव्हेट स्कूल्स मध्ये डिफरन्स काय असते, तिकडे बोर्ड असतात, डिजिटल बोर्ड असतात, ठीक आहे. हे सेम गोष्ट त्यांनी इकडे पीपीपी फंड्सनी इकडे सगळे डिजिटल बोर्ड वगैरे क्रिएट. भिवंडीमध्ये एक शाळा आहे, त्या शाळेचं नाव आहे स्कूल नंबर 2262 2262 म्हणतात. ओनली गर्ल्स स्कूल आहे. जर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओज बघितले असेल, ते मी तुम्हाला दाखवले ना ते व्हिडिओज, की ही शाळा अशी होऊ शकते. म्हणजे ती ऍक्च्युअली शाळा आहे तशी, फक्त तिकडे मी कसं डिव्हिजन क्रिएट केलं होतं की ग्राउंड फ्लोअरवरती आहे, सेकंड फ्लोअरवरती ती शाळा आहे, 4th फ्लोअरची, आणि त्याच्यावरती टर्फ क्रिएट केलं त्यांनी, आणि ते मुलींसाठी आहे, फ्री आहे ती शाळा. ग्रेट. हे आहेत तसे लीडर्स आहेत चांगले, पण जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे राजकीय, त्यांचे जर मुलं असेल तर असं नाही वाटत हे बद्दल, किंवा त्यांची मुलं असायला पाहिजे असं नाही वाटत ना. मी तुम्हाला सांगितलं, मला मूवीचं खूप आवड होती. त्या एक मूवी मध्ये आहे शाहरुख खानचे, की ते तेवढे पण नेते आहेत, त्यांनी स्वतःच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये जाऊन त्यांनी उपचार घ्यायला पाहिजे नाही, ना. आता पण इंडियामध्ये पण की आपल्याकडे पॉप्युलेशन खूप आहे, तर आपण यांना एक्झाम्पल म्हणून सगळ्यांना नाही लावू शकत, पण ते इन्स्पिरेशन नक्कीच आहे. जसं मला लक्षात नाही येते, नंदुरबार किंवा बीडच्या ह्या कलेक्टर आहेत मॅम, त्यांच्या मुलांचं त्यांनी दोघांचं ऍडमिशन त्यांच्या शाळेत गावातल्या शाळेमध्ये केलं. पुढचं पण उदाहरण मला माहिती, विपिन सर म्हणून कलेक्टर आहेत, त्यांच्या मुलीचा जन्म त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी कॉन्फिडंट की त्यांचं वर्क चांगलं आहे. मग आणि त्याच्यामुळे दुसरे लोक पण त्याच्यामध्ये विश्वास ठेवायला लागतात ना त्या नेतृत्वामध्ये, कारण की ही तर रिप्रेझेंटेटिव्ह लोकांची नाही आहेत, हे लोकांसाठी काम करतात. कारण की कलेक्टर असणं म्हणजे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी नाही, तुम्ही लोकांसाठी काम करतात. जर ते करू शकता तर जनप्रतिनिधींनी तर करायलाच पाहिजे. हे जर आजारी झाले तर हे तुम्हाला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दिसतील, ब्रिज कॅन्डीमध्ये दिसतील, किंवा हिंदुजामध्ये दिसतील, त्या हॉस्पिटल्समध्ये दिसतील. त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही मिडल क्लास माणूस जाऊ पण शकत नाही. मी आता रिसेंटली तुम्हाला सांगतो, म्हणजे एक एव्हरेज माणसाची सॅलरी किती असते, 40,000 एव्हरेज. आता 40 ते जास्त बोलतोय, म्हणजे 40 तरी पकडायचं नाहीच आहे. रिसेंटली 15,000 पासून लोकांचे बेसिक पगार सुरू झालेत, हे माझ्या ऐकण्यात येतं. एक्झॅक्टली, व्हेरी ट्रू. आणि म्हणजे 40,000 जर एव्हरेज तुम्ही कन्सिडर केलं एकाचं, किंवा सपोज 10-5 वर्ष झाले असतील त्याला जॉबला, ठीक आहे, आणि तो कमावणारा एकटा असेल, काहीतरी मेडिकल इमर्जन्सी झाली, आणि त्या टायमाला सपोज त्याचं जे मेडिक्लेम आहे किंवा नसेल, किती लोकांकडे मेडिक्लेम इन्शुरन्स आहे तुम्ही सांगा मला, टियर 3 मध्ये आहेत का मेडिकल इन्शुरन्स? मग ते जेव्हा हॉस्पिटल्स मध्ये जातात, हॉस्पिटल्स मध्ये डायरेक्ट त्यांचे इमर्जन्सी म्हणजे आयसीयू, तिकडे गेले तर तिकडे फक्त डिपॉझिट अमाऊंट 35-40,000 घेतात. गेली ना तुमची सॅलरी पूर्ण, मग तुमची काय सेव्हिंग राहिली? मग तुम्हाला ते
तेच तुमचे गोल्ड आहे. आणि असं पण नाही, मी गव्हर्नमेंटला ब्लेम नाही करत, त्यांचे खूप स्कीम्स आहेत, पण हे स्कीम्स लोकांपर्यंत का पोहोचत ते नाही? नाही आहे, त्याचा अवेअरनेस नाही आहे आणि अशी लोक नाही आहे जे त्याच्यासाठी हेल्प करतात. एक्झॅक्टली, म्हणजे गव्हर्नमेंटचे 2 स्कीम्स आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, चांगली स्कीम आहे ती, पण ते लोक त्यांचे डॉक्युमेंटेशन आहेत, तेच लोकांना माहित नाही की फॉर्म कुठे मिळतात, फॉर्म कसं फिल करायचं, हे एक झालं. आणि दुसरं एक आहे CMRF, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, ते पण मोठ्या आजारासाठी तुम्हाला पैसे हे करतात, पण ते पण डॉक्युमेंटेशनचं आणि ते म्हणजे लोकांना ऍटलीस्ट ते पोहोचल्या पाहिजे. तुमचा जो ग्राउंड लेवलवरती नेता आहे त्यांनी तो काम केलं पाहिजे तुमच्या वरच्या नेत्यांपर्यंत पोहोचवायला. तुमचा जेव्हा इलेक्शनचा प्रचार होत होता तेव्हा हा मुद्दा खूप वेळा आला की तुम्ही महाराष्ट्रीयन नाही. करेक्ट. तर ह्या एका मुद्द्याला तुम्ही ताकद कशी बनवली? डेफिनेटली मी नाही मानत, कारण की माझ्यासाठी महाराष्ट्रीयन व्यक्ती तो जो कर्माने आणि विश्वासाने महाराष्ट्रीयन आहे. आता मी आता मला एक सांगा, भूमिपुत्राचं डेफिनेशन काय आहे? भूमिपुत्र म्हणजे तिकडे जन्माला आलेला माणूस. पण त्याच्यासाठी तुम्हाला अभिमान पण असला हा, पाहिजे. एक्झॅक्टली. आणि जर त्याच्यामध्ये आहे तो कर्मानी आणि विश्वासाने जर तो त्या जागेत आहे तर डेफिनेटली ती तिथं जागा आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आता मी इकडे जन्माला आलो, माझे वडील देखील इकडे जन्माला आले, म्हणजे आजोबा माझे आलेले, म्हणजे ऑलमोस्ट 60-70 इयर्स तरी झाले तिकडे, इकडे मी आहे. मग मी जर एवढे वर्ष झालो आणि तुम्हाला म्हणजे ऍटलीस्ट हा मुद्दा कधी नव्हता. तुम्हाला सांगू, माझे जे खास फ्रेंड्स आहेत ना ते मराठीच आहेत. माझा सगळ्यात खास फ्रेंड राज पाटील म्हणून आहे, तो पुण्यात राहतो. सर्वात खास फ्रेंड म्हणजे तुम्हाला सांगू, माझ्या इलेक्शनच्या टायमाला ना, जेव्हा माझे बाकीचे फ्रेंड कॉलेजला म्हणजे जे जॉबला होते, तो सगळं सोडून माझ्यासाठी 15 दिवस माझ्यासाठी इकडे राहिले. म्हणजे तो माझा खास फ्रेंड आहे. बाकी जेवढे पण गावातले फ्रेंड्स आहेत सगळे मराठी आहेत, 90% मराठी फ्रेंड्स आहेत. त्यांनी कधी तो मुद्दा उचलला नाही. आता मी कोणत्या क्रिमिनल केसेस वरती नव्हतो, माझ्यावरती कोणते एक्सटॉर्शन चार्जेस नाहीये, माझ्यावरती काहीच नाही. म्हणजे यांनी मुद्दा काय, एज्युकेशनला हाईड करायचं, मग काहीतरी एक चांगला मुद्दा पाहिजे. अरे हा भैया आहे रे, याला कुठे वोट द्यायचं, हा काय करेल. अरे मी काय तिकडे लोकांनी मॅनिफेस्ट होतो, त्यांनी कुठे लोकांच्या काय गमछा टाकतोय की हॉस्पिटल्स मध्ये जातात तेव्हा तुम्ही कधी विचारत नाही की अरे हा भैया आहे का डॉक्टर का. हा असं कुठंच म्हणलं नाही जात की हा व्यक्ती बाहेर राज्यातून आलाय म्हणून याला परक करा. फक्त जिथं हा मुद्दा येतो की समोरचा माणूस तुम्हाला दुसऱ्या भावनेने बघतोय किंवा तुम्हाला हीन भावनेने दर्जा देतोय तुमच्याच राज्यातून, ते कुणालाही वाटेल. नवीन नेतृत्व म्हणून, एक तरुण नेतृत्व म्हणून पुढच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही स्वतः कोणत्या राजकारणावर विश्वास ठेवता? त्या राजकारणावरती जो प्रबोधनकारी आहे, ज्याचा अर्थ असा होतो की तुम्ही डेव्हलपमेंट कडे चालला, की असं राजकारण जे ध्रुवीकरणावर विश्वास ठेवता? आता सध्या जर मला समप करायचं असेल तर हे 10 वर्ष, जे 5 वर्ष किंवा 10 वर्ष, कारण की खूप मोठं आहे. म्हणजे आता म्हणजे जेव्हा मी इलेक्शनला पण कॉन्टेस्ट करतो, लोक मला तेच बोलतात, आता तुझं वय काय आहे, तुला म्हणजे म्हणजे जे पण पॉलिटिक्स मध्ये आहेत त्यांचे पोरं जेव्हा येतात 20-20 वर्षात, 21 वर्षाचे, 22 वर्षाचे, त्या टायमाला तुम्ही त्यांना का बोलत नाही की अरे हा नवीन आहे, याला कशाला देतात. आणि जेव्हा जर कोण एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मध्ये येतो तर तुमच्यासाठी तर तो हे अरे 10-15 वर्ष अजून काम कर, माझे मागे राहा, मम्मी तो पुढे येतो. मग हे चुकीचं आहे ना. तुम्ही त्या माणसाचं तुम्ही ते नॉलेज बघा, एक्सपिरियन्स बघा, त्या हिशोबाने तुम्ही केलं पाहिजे. आणि जे आहे तुमचं क्वेश्चन की डेव्हलपमेंट बद्दल, तर डेफिनेटली डेव्हलपमेंट माझ्याकडे दुसरा काही मुद्दाच नाहीये. मी काय रिलीजन बेसवरती कोणाला डिवाइड करत नाही, मी कास्ट बेसवरती कोणाला डिवाइड करत नाहीये. माझ्यासाठी मुद्दा म्हणजे हेच आहे की म्हणजे तुमचे जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत ऍटलीस्ट ते तुम्ही कम्प्लीट करून घ्या. आता मी जिंकलो नाही, ठीक आहे, चालेल. मी जे टॉपिक्स मांडले होते, मी हेल्थ केअर वरती किंवा एज्युकेशन वरती किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वरती किंवा एल्डर्सलीज वरती किंवा प्रेग्नेंट वुमन बद्दल, तुम्ही हे तुमच्या नगरसेवकाकडून करून घ्या ना. जेव्हा माझं इलेक्शन संपलेलं, मग त्यानंतर तुम्हाला काय सांगू, हे मागी गणपतीचे फेस्टिवल होता. मग आमच्याकडे नवा एक एरिया आहे, तिकडे तळाव आहे, पण तिकडे पूर्ण अलगे झालेलं पूर्ण तळावर. मग मी काय केलं, आता मी पोझिशन वरती काहीच नाहीये ना, मग मी सेम प्रोसेस चालू केली. परत इलेक्शन झाल्यानंतरच पण प्रोसेस सेम. मी काय केलं, मी जाऊन तिकडे ते व्हिडिओ शूट केला सकाळी 7 वाजता, एडिट केला व्हिडिओ, अपलोड केला सोशल मीडियावरती, ऑफिशियली कंप्लेंट केली VVCMCच्या वेबसाईट वरती आणि जाऊन लेटर देऊन आलो. 24 आवर्स मध्ये रिझॉल्युशन आलं. विसर्जनाच्या अगोदर त्यांनी पूर्ण तळाव साफवले. आता तुम्हाला ते जे लेटर्स येतात त्याचा कॉर्पोरेशन मध्ये पर्टिक्युलर जागा असते की प्रत्येक डिपार्टमेंटची वेगळी जागा? डिपार्टमेंट्स असतात तुम्हाला वेगवेगळे. हे तुम्हाला अजून पण सांगतो, जर तुम्हाला लेटर लिहायचं असेल, तुमचा एकच फ्रेंड आहे, तो कोण आहे तुम्हाला सांगू, ChatGPT आणि जेमिनी. तुम्ही विचारा, सगळं तुम्हाला करून देईल. त्याला तुम्ही क्वेश्चन्स विचारा, तुम्हाला सगळं रिप्लाय प्रॉपर करून देईल. तो रिसर्च रिप्लाय पण करून देईल. खूप मिस्टेक्स होतील तर तुम्ही ते सबमिट करा, ते स्वतः तिकडे करेक्ट करून देईल. रिसर्च मध्ये यांचा काही उपयोग होत नाही, पण जेनेरिक नक्कीच तुम्ही याचा चांगला फायदा करून घेऊ शकता. अपार्ट फ्रॉम दॅट, महत्वाचं मला हे विचारायचं होतं की राजकारणामध्ये तुम्ही सोशल मीडियाला कसं बघता? किती महत्वाचं आहे आणि किती वापरायला पाहिजे? मी आता तुम्हाला खरं सांगू तर माझं इलेक्शन कॅम्पेन होतं ते 10 दिवसाचं होतं. 10 दिवसात जर एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मध्ये आलेला मुलगा, तो जर 39,000 वोटर्स आहेत आणि 12 ते 14 किलोमीटरचं रेडियस आहे, त्यांना टार्गेट करून जर मी 1,600 वोट्स काढू शकतो, आणि हे तुम्ही जाऊन दुसरे जे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स आहेत तुम्ही जाऊन त्यांना विचारा त्यांनी किती वोट्स काढले. तुम्हाला सांगू एव्हरेज वोटिंग किती आहेत, 20 वोट, 5 वोट, 4 वोट, 400 वोट, 600 वोट, 1000 वोट, म्हणजे असे वोट्स आहेत लोकांना. आणि ज्यांनी पण जे पॉलिटिक्स मध्ये आहेत त्यांनी जेव्हा ते
ते कॅम्पेन बघितले हे स्वतः शॉक होते की एवढे वोट्स कसे आले, की बिकॉज इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आणि माझं हे डिपॉझिट सिक्युअर झालं. असं नाही की माझे डिपॉझिट पण जप्त झाले, सोशल मीडियामुळे झालं. कारण की माझ्याकडे पॉसिबल नव्हतं की मी एवढ्या लोकांना जाऊन रिच आउट करू. जसं मी सांगितलं, बंगलोज मध्ये जाऊन मी डोर टू डोर करू शकत नाही. मला सोशल मीडियाचा ऑब्जेक्टिव्ह होता की मी लोकांच्या फोन मध्ये डायरेक्टली कसं रिच आउट. मला स्नॅपचॅट आवडत नाही, मी स्वतः स्नॅपचॅट वरती अकाउंट क्रिएट करून व्हिडिओ टाकायचो की ऍटलीस्ट जेनजीसला मी रिच आउट करू. नक्कीच. आणि आपलं खूप आभार आपल्या महत्वपूर्ण वेळेसाठी. Thank you. आणि ही जी मुलाखत आहे एक संसाधनासारखी आहे. Right. तुमच्या प्रामाणिक अनुभव आहे त्याच्यातून जे तरुण आहेत ज्यांना नवीन बदल घडवून आणायचे सोसायटीमध्ये आणि पुढच्या इलेक्शनला आय गेस तुम्ही सजेस्ट पण कराल आणि definitely. त्यांच्यासाठी तुमच्याकडून नक्कीच मार्गदर्शन. थँक्यू सो मच. थँक्यू.